आज आपण जाणार आहोत रुसा सेंटर. आता रुसा सेंटर म्हणलं तर जिथे की आपल्याला बऱ्याच प्रकारचे फार्मास्युटिकल इक्विपमेंट इन्स्ट्रुमेंट पाहायला मिळणार. तर ही आमची व्हिजिट होती कॉलेज कडून, परंतु कॉलेज तर नांदेड पासून 40 किलोमीटर दूर असल्या कारणाने आणि माझे घर हे रुसा सेंटरच्या जवळ असल्या कारणाने हा सरांसाठी स्वागताचा बुके नेण्याचं काम माझ्याकडे होतं. हे रुसा सेंटर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत येते आणि आमचे कॉलेजही याच युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत येते. आम्ही पोहोचल्याच्या थोड्या वेळानंतरच कॉलेजची बसही तिथे हजर झाली. आपला सोयरा मात्र कुठेही गेलं तर शांत बसणार नाही, लागला सुमेधच्या काळी महिनेला फिरवायला. आता हे आहे रिसर्क्युलेटिंग चिलर. क्या कहना चाहेंगे आप रुसा सेंटर आके? कुछ नहीं कहना है। हाँ तो मेरे को मालूम ही नहीं इधर क्या चल रहा है, मैं क्या कहूँ। टेल some words in our vlogs. चिल्लर मशीन आहे. काय करतो आपण टॅबलेट कॅप्सूल्स हे आपण काय करतो, आपण टॅबलेट कसं असते कॉपलेट दोन लिक्विड करायचे. चापटीत खाली पडील दुसरी लागू देणार नाही. काय बोलतो तुला काय करायचं? Recirculating chiller which is used for the temperature maintenance of apparatus and सेम माहिती आहे ना, स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी. तर असे काही भिन्न भिन्न प्रकारचे इन्स्ट्रुमेंट आणि इक्विपमेंट पाहून आम्ही वापस निघालोच होतो की सोयऱ्याच्या अंगातील किडा परत जागला. चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत.